लालबागच्या राजाचं विसर्जन आता आणखी लांबलेलं आहे। आता थेट रात्री 10 नंतरच लालबागचा राजाचं विसर्जन होणार आहे। आता गेल्या 8 तासांपासून बाप्पांचं विसर्जन हे रखडलेलं आहे आणि बाप्पा जे आहेत ते गिरगाव चौपाटीवरच आहेत, समुद्रकिनारीच आहेत आणि समुद्राला एकतर भरती आली होती। सकाळपासून पावसाचं वातावरण आहे, तसंच हवामान खात्यानं सुद्धा भरतीचा इशारा दिला होता, पावसाचा इशारा दिला होता आणि त्यात आणखी भर पडली ती पहिल्यांदाच गुजरातवरून आलेल्या अत्याधुनिक ट्रॉलीची, तराफ्याची। या तराफ्यामध्ये बिघाड झाला होता आणि तांत्रिक बिघाडामुळे विसर्जन लांबतंय। तर अखेर दुपारी 4:30च्या सुमाराला बाप्पांची मूर्ती तराफ्यावर ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली। मात्र तरी देखील मूर्ती ही खोल समुद्रात नेणं हे सध्या तरी शक्य प्राय दिसत नाहीये। तर यामुळेच आता रात्री थेट 10:30 वाजल्यानंतरच 10 ते 10:30च्या सुमारासच लालबागच्या राजाला निरोप देण्यात येईल असं समजतंय। आपण पाहतोय हा जो इलेक्ट्रिक तराफा मागवला गेला होता गुजरातवरून, खास बनून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पहिल्यांदाच हा तराफा आला होता। मात्र या तराफ्याच्या कार्यक्षमतेमध्ये काही त्रुटी आहेत, तसंच काही कारणामुळे या तराफ्यावर, या इलेक्ट्रिक तराफ्यावर बाप्पांना ठेवणं हे शक्य होत नाहीये। या संदर्भात अधिक अपडेट्स आता पुन्हा घ्यायला जाणार आहोत आपण। माझे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या लालबागच्या राजाच्या जवळच आहेत। शुभम, आता काय सांगण्यात येत आहे? थेट 10 नंतर विसर्जन होत आहे। ते आपण बघू शकतो, मगाशी बोलल्यानुसार तराफ्यावर जे आहे गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे लालबागची ती आणली होती आणि सध्या ती या ठिकाणी प्रस्थान झालेली आहे तराफावर। पण कुठेतरी आता पुन्हा एकदा भरतीचं सांगण्यात आलेलं आहे हवामान विभागाकडनं, त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा जे आहे विलंब होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि असं देखील सांगण्यात येत आहे की 8 वाजताच्या नंतर आपण गिरगाव चौपाटीवरनं प्रस्थान करणार आहोत, या ठिकाणावरून निघणार आहोत आणि मग खोल समुद्रामध्ये राष्ट्रपती भवनाच्या मागच्या बाजूला जिथे विसर्जन होत असतं त्या ठिकाणी विसर्जन होईल आणि साधारणतः त्याला 10 10:30चा कालावधी लागेल असं अपेक्षित आहे। कुठेतरी विलंब जो आहे तो आता चांगलाच होताना दिसून येत आहे। या पण मात्र या ठिकाणी उत्साह जो आहे तो काही कमी होताना दिसून नाही येत आहे। मुंबईकरांची तुडुंब गर्दी या ठिकाणी झालेली आहे, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी। पण सोबतच या ठिकाणी मात्र तणाव जो आहे तो देखील एकीकडे दिसून येत आहे विसर्जनाला विलंब होत असल्या कारणाने। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल शुभम। तर आपण पाहतो आता थेट रात्री 10 नंतरच लालबागच्या राजाला विसर्जनाच्या माध्यमातून निरोप देता येईल।